श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ अतिशय असा महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते, त्यामुळे प्रत्येकाने ज्यांच्या घरी गोकर्णीचं रोपटं असेल त्यांनी नक्की लावा. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदते. तर जाणून घ्या गोकर्णी कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे अधिक फायदे आपल्याला मिळतील. वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल अपराजिता हे सुख, शांती, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आलेत. पंडित इंद्रमणी घनशाल सांगतात की घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. त्यामुळे नक्की आपल्या घरी गोकर्णीचं रोपटं लावा. असेल तर अतिउत्तम. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. मी खूप सारे महत्त्वाचे अशा टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदते. तर जाणून घेऊया आपण गोकर्णी कोणत्या दिशेला लावल्याने आपल्याला त्याचे अधिक फायदे मिळतील. गोकर्ण फुलाचे फायदे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख आणि शांतीचे वातावरण राहते. तुम्ही बघू शकता किती महत्त्व आहे या झाडाचं, इतके फायदे आहेत त्याच्यामुळं हा वेल तुम्ही घरामध्ये असलाच पाहिजे. भगवान विष्णूंची कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते, ज्यामुळे जीवन आनंदी राहते. कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे. गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते. त्यामुळे घरामध्ये प्रत्येकाने लाजाळूचं झाड असो, गोकर्णीचं झाड असो, तुळशीचं असो, त्यानंतर खूप सारे असे मी तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून त्याची माहिती देईल की आपल्या घरी कोणते कोणते आपण झाडं लावू शकतो. यामुळे घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि त्यामुळे आपली सर्व कामे व्यवस्थित होतात. गोकर्ण कोणत्या दिशेला आपण लावलं पाहिजे. गोकर्ण फूल घरामध्ये वास्तू नियमानुसार लावावे, तरच त्याचे आपल्याला फायदे मिळतात. म्हणजे आपण लावलं तर असं कोणत्याही आपण त्याचं दिशेला ठेवायचं नाही. ते कुठं ठेवायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. वास्तुशास्त्रानुसार उत्तर आणि ईशान्य दिशेला आपण लावणं शुभ असतं. घराचा जर मुख्य दरवाजा आपला उजव्या बाजूला, आपण जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या उजव्या बाजूला आपण म्हणजे आपल्या उजव्या हाताला आपण हे झाड ठेवू शकतो. गुरुवारी आणि शुक्रवारी चौघडी या मुहूर्तावर गोकर्णी लावणे खूप शुभ असते. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते. तर अशा प्रकारे एक छोटीशी माहिती सांगण्याच्या प्रयत्नामध्ये श्री स्वामी समर्थ.